काय काय 260 बोलले संधी दिली तेव्हा धन्यवाद. लास्ट आहेत. 260 हे 2 वर्ष आपल्या शेतीकडे इतके अडचणीत गेले. 24-25ला पाऊस लेट पडला. जून जुलै ऑगस्ट जुलैच्या मध्याच्या पुढं पाऊस पडला आणि 25-26ला पाऊस मे महिन्यापासून पडला. हे दोन्ही वर्षात शेतीचंच नुकसान झालं. का शेती पाऊस पडला ना म्हणून वाळून गेली आणि पाऊस जास्त पडला म्हणून वाळून गेली. शासनानं मदत केली पण ते मदत योग्य वेळी न केल्यामुळं त्यात कमी उपयोग झाला पण कमी उपयोग झाला. पण ही मदत व्हावी ती मदतसुद्धा अडचणी शेतकऱ्यांना चांगली उपयोग पडते पण वेळच्या व्हावी अशी आमची विनंती आहे शासनाला. आज पीक विमा शासनानं चालू केलेला आहे. शासन त्याचा हप्ता देते फक्त आपल्याकडे 1 रुपया घेते पण त्याचा कितपत उपयोग होतोय ही बघावं लागेल. मागच्या वर्षी पाऊस खूप पडला आता खूप पडला. आम्ही सांगितलं पीक विमाला सांगितलं की बाबा पीक विमा आता आमच्या भागात ते पलूस असू द्या पुन्हा येळावे असो इकडे बागा चांगल्या पिकतात द्राक्ष बागा चांगल्या पिकतात पण त्यांचा नियम असा आहे सतत 3 दिवस 60 मिलीमीटरच्या पुढं पाऊस पडला तर त्याचा फायदा होतो. आता 1 दिवस पाऊस पडलेला 60 मिलीमीटर पुन्हा शेतातनं पाणीच निघत नाही आणि 3 दिवस पडल्यावर काय होईल हे म्हणजे हे चुकीचं आहे. 1 दिवस पडलेला पाऊस किती दिवसातला बघावं आणि ती पीक विम्याचं त्यांचं नॉर्म माहिती बदलून घ्यावं आणि एक पीक विमा त्यांचा लोकांचा कसा उपयोग होईल हे शासनाने बघायची वेळ आलेली आहे. आणि पीक विमा त्यांना शासनानं जी पीक विमाची जे फायदे आहेत ते लोकांच्यापेक्षा त्या पीक विमा कंपनीला जास्त फायदा होता ही थांबवावं आणि एकूण लोकांच्या उपयोगाचं जे पीक विमाचं धोरण नॉर्म आहे ते बदलून टाकावं अशी आमची विनंती आहे. त्याचा विकास मागच्या वर्षी पाऊस पडला शासनानं तुम्हाला शेतीची कर्ज माफी म्हणून सांगितलेली आहे. यंदाही सांगितलं मागंही सांगितलं पण वेळच्या वेळी न दिल्यामुळं आज सगळ्यात न दिल्यामुळं आमच्या जे ऊस ही पश्चिम महाराष्ट्र ऊस हे पीक मुख्य आहे त्या ऊसा पिकाला इतका मोठा हल्ला झाला की लोकांनी त्यांचे हप्ते वाचवण्यासाठी भूविकास बँक वाचवण्यासाठी भूविकास बँक संपलीच जिल्हा बँक असू द्या सोसायटी असू द्या पुन्हा महिला बचत गट असू द्या अर्बन बँक असू द्या पतसंस्था असू द्या हे ते देणे वाचवण्यासाठी लोकांनी कर्नाटकमध्ये ऊस घातला. म्हणजे आम्हाला ऊस नाही ते नाही आमचे कारखाने कमी चालले आणि त्यांचे कारखाने फुल चालले का ते हप्ते कापून देत नाही. इतकंच काय पण शासनाची पाणीपट्टी आहे ती सुद्धा कापून दिली नाही. आम्ही संस्था चालवतो लिफ्ट चालवतो ती सुद्धा पाणीपट्टी कापून गेली. हे थांबलं पाहिजे. हे आहे आपल्या लोकांच्या धोरणं उपयोग झाली पाहिजे आणि नुकसान होता कामा नये ही आमची विनंती आहे. आज यंदा पाऊस मे महिन्यात पडला. मे महिन्यापासून आज सगळ्यांनी 5 महिने पाऊस आहे. पाऊस इतका पडला नुकसान खूप झालं पण ते शासनानं मदत दिली पण ती वेळच्यानी कायम ठोस असतं त्याचा उपाय न मिळाल्यानं आज त्यांचं खूप नुकसान आता आमच्या सगळ्या 5 जिल्ह्यात बघितलं की नदीकडच्या भागाला आज तागात पाणी साठणं हे काय पावसाचं पाणी आहे साठणार पण शासन काय म्हणते शेती खाते काय म्हणते तुमचं पाणी जवळ एक पाठ काढून सोडून द्या पण जवळचा माणूसही पाणी सोडून आत येऊन देत नाही आणि अशा अवस्थेत कसं सोडायचं. तर आमची एक विनंती आहे की पाणी साठूच नये ही काळजी घ्यावं. काही ठिकाणी ओपन ड्रेनेज काही ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय हे पाणी थांबत नाही. पाणी जायचं कबूल होत देशाचं थांबत नाही. हे थांबवण्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेच पाहिजे आणि ती नाही केले किती काळ नुकसान होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं शेती वाचवावी आणि आमचे जे नुकसान होतं आहे ते वाचवावे. आणि आम्हाला विनंती अशी आहे की आज बघतोय आपण की शेतीचं जे एकूण हे आहे आयात निर्यात धोरण ते शासन बाकीच्या अवलंबून आहे. आपल्याला हवं तसं धोरण आपल्याला बांधता आलं नाही. आता तेलबिया आज सुद्धा आपण 65% आयात करतोय. म्हणजे कडधान्य सुद्धा इतके आयात होतात की ही कडधान्य आपल्याला आपल्या शेतात कशी पिकतील ही बघावायची आलेली कौशल्य. आता शेती दूध धंदा हा शेतीचा मुख्य धंदा. आमच्या महिलांच्या सगळ्या ताब्यात असतो धंदा. आमच्या महिला सकाळी इतक्या दिवस बघत होतो आम्ही की उठल्या की 10 दूध काढायच्या आणि दूध सांगावं किंवा दूध संस्थेवर नेऊन घालायच्या. पण अलीकडं ते भरतीशी दूध इतकं आले की अमुसच दूध गल्लोवाली यायला लागले आणि जे दूध आहे ते टेम्पोवाले
टेम्पोवाले गोळा करतात आणि घेऊन जातात. म्हणजे आमच्या महिलांच्या हातात असलेला धंदा सुद्धा आज बंद झालेला आहे. हा धंदा चालू असला पाहिजे. कौशल्य विकास मागं आज शासनात कौशल्याची लोक नाहीत, त्यामुळं आपले धंदा मागं पडाले. मागच्या बजेटमध्ये शासनानं कौशल्य विकास कॉलेज काढायची कबूल केलं, पण आज शिक्षण आज आमच्या अडचणीच व्हायला लागले खेडोपाडच्या. ती सोपं मॉडेल स्कूल कशी व्हावीत ही बघता शासनानं बघावं अशी आमची विनंती आहे. आणि जे आपल्याला महाराष्ट्रात थांबवावं, फायद्याचं धोरण चालवावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.